नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मार्गदर्शक लौकिक पाटील. शेतकरी मित्रांनो, आज आपण कॅल्शियम नायट्रेट विषयी माहिती घेणार. कॅल्शियम नायट्रेट हे कोणत्या स्टेजला गेलं पाहिजे, याचा बेनिफिट काय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यासोबत आपण कॉम्बिनेशन कसं घ्यायचं, त्याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम नायट्रेटमध्ये आपल्याला कॅल्शियम 18.8%, नायट्रेट 15.5% असे हे दोन घटक पाहायला भेटतात. तर कॅल्शियम हे काय काम करतं? कॅल्शियम हे सेल डिव्हिजनमध्ये वाढ होताना आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून येतं. तसंच पिकामध्ये आपल्याला फुटवे चांगल्या प्रकारे होताना दिसून येतात. तसंच फळ सेटिंगला, तसंच फळाची साईज करायला देखील हे चांगल्या पद्धतीने काम करतं. तसंच खोडयुक्त पिकामध्ये आपल्याला फुटवे चांगल्या प्रकारे झालेले दिसून येतात. तसंच नायट्रेट हे काय काम करतं? नायट्रेट हे पिकामध्ये ग्रीनरी आणण्याचं काम करतं. तसं हे वाढीचं काम करतं. तसंच हे कोणत्या स्टेजला गेलं पाहिजे, तर पिकाच्या व्हेजिटेटिव्ह ग्रोथच्या वेळी आपण कॅल्शियम नायट्रेटचा वापर करू शकतो. सर्वात महत्त्वाचं सांगायचं ठरलं तर फुल सेटिंगच्या वेळी कॅल्शियम नायट्रेटचा वापर करू नये, कारण फुल ड्रॉपिंग होण्याची दाट शक्यता असते. शक्यतो याचे टाळाटाळ केलेले योग्य राहील. तसंच कॅल्शियम नायट्रेटचा आपल्याला फायदा काय पाहायला भेटतो, तर पिकामध्ये आपल्याला फुटवे झालेले दिसून येते. तसंच फळाची साईज, फळाची सेटिंग, चकाकी आणि रोगप्रतिकार शक्तीला देखील हे चांगल्या प्रकारे काम करतं. तसंच सर्वात महत्त्वाचं सांगायचं ठरलं तर याला कॉम्बिनेशन म्हणून कॅल्शियम नायट्रेटला याला फॉस्फरस एक युक्त कुठलंही विद्राव्य खत चालत नाही. कारण तुम्ही कॅल्शियम नायट्रेटसोबत तुम्ही 0-60-20 घेऊ शकत नाही, 0-52-34 घेऊ शकत नाही, 13-40-13 वापरू शकत नाही. तसंच 12-61 वापरायचं नाही. तसं 19-19 देखील आपण वापरू शकत नाही. याच्यासोबत आपण 13-0-45 हे वापरू शकतो, कारण की याच्यात आपल्याला फॉस्फरस पाहायला भेटत नाही. त्याच्यामुळे याच्यात फॉस्फरसयुक्त कुठलंही विद्राव्य खत चालत नाही. तसंच याच्यात सल्फरयुक्त देखील कुठलंही खत चालत नाही. तसंच याच्या प्रमाणाविषयी बोलायला गेलं तर एकरी 4 ते 5 किलो असं याचं प्रमाण आहे. धन्यवाद मित्रांनो.